जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवाज। न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवाज, ओ हमनवाज। नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना मेरा साथ ओ हमनवाज। जेव्हा आयुष्यात काही अशा गोष्टी घडतात, कधी वाईट घडतं, कधी काही घडतं, जेव्हा काही संकट येतात, तेव्हा आपणच आपणाला साथ द्यायची आहे। ओ हमनवाज, स्वतः स्वतःची साथ द्या तुम्ही, स्वतः स्वतःला पुकारा। म्हणजे आपण जसे विचार करतो ना, संकटाच्या काळात आपण जसे विचार करतो, अगदी तसंच आपल्या आयुष्यात घडत असतं। म्हणजे हेच विचार जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घडतं, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह घडतं। म्हणजे आपण कसे विचार करतो, त्या त्या परिस्थितीमध्ये कसे विचार करतो, त्याच्यावरच आपलं ते कार्य अवलंबून असतं आणि तशा पद्धतीची कृती ते आपल्याकडून घडत असते। आपण कसे विचार करतो, म्हणजे आपले विचार खूप महत्त्वाचे आहेत, आपले विचार खूप मोलाचे आहेत। ज्या पद्धतीनं आपण विचार करतो ना, त्या पद्धतीनं आपल्या आयुष्यात घडतच असतं। इथं मला एक गोष्ट सांगावी वाटते। एक मच्छीमार करणारा मनुष्य होता आणि तो काय करायचा, नदी किनारी जायचा, मासेमारी करायचा, परत यायचा घरी, ते मासे विकायचे, येणाऱ्या पैशातून तो उदरनिर्वाह करायचा आणि त्याला मग ती पत्नीची साथ असायची। एक दिवस असंच होतं, हा मच्छीमार असतो ना, हा मासेमारी करण्यासाठी त्या नदीकडे जातो आणि नदीकडे गेल्यानंतर त्याला त्या दिवशी काही वेगळंच दृश्य दिसतं। त्या दिवशी एक मासा, तो मच्छीमार करणार आहे ना, त्याला बोलावतो, त्याच्याशी बोलायला लागतो। तो मासा छोटासा त्याला बोलवतो, त्याला असं म्हणतो, तो छोटासा मासा इकडे ये आणि मला काय कर, इथं मी अडकलेलो आहे, याच्यातून मला उचल आणि त्या मोठ्या तलावात नेऊन सोड। बरं म्हणे, ठीक आहे। तो छोटासा मासा आलेला असतो, अडकलेला असतो। मग काय करतो, हा मच्छीमार करणारा असतो ना, तो त्या माशाला आपल्या ओंजळीतून असं पाणी घेतो, त्या पाण्याच्या ओंजळीत तो छोटा मासा घेतो आणि त्या मोठ्या तलावात नेऊन सुखरूप सोडतो। त्या माशाला खूप आनंद होतो की आपली सुटका केली याची म्हणून। झालं, तो सोडतो आणि नदी किनारी येऊन बसतो आणि तो मासा त्याच्याशी बोलायला लागतो, आज मी खूप खुश झालो आहे की तू मला सुखरूप सोडलंस, माझा जीव वाचवलास। कारण मी पोहत पोहत आलो त्या तलावाच्या किनाऱ्याला आणि तलावाच्या किनाऱ्याला अगदी थोडंसं पाणी होतं, मला अगदी गुदमरल्यागत होत होतं, मला श्वासही घेता येत नव्हता त्या पाण्यात, पण तू माझी सुटका केलीस, याच्या बदल्यात तुला काय हवं ते माग। मच्छीमार विचार करतो, हां म्हणे, ठीक आहे। मच्छीमार म्हणतो, मला माझं घर चालवायला, म्हणजे आज संध्याकाळी माझ्या जेवणासाठी घरात काहीच नाही आहे, धान्य वगैरे सगळं आज संपलेलं आहे आणि ते फक्त मला दे। तो मासा म्हणतो, हां तुला दिलं, जा तू आज घरी जा। आणि काय होतं पहा आश्चर्य, तो मच्छीमार घरी जातो आणि घरी गेल्यानंतर पाहतो तर त्याचे डबे सगळे धान्याने, कडधान्याने सगळे आणि धान्यानं भरलेले असतात। तो खूप खुश होतो आणि पत्नीही खुश होते। पत्नी म्हणते, हे काय आश्चर्य झालं, डबे कसे अचानक भरले? तेव्हा तो घडलेली सगळी हकीकत सांगतो। ठीक आहे, मग दुसऱ्या दिवशी पत्नी उत्सुकतेनं काय करते, त्या माशाला घालण्यासाठी कणकेच्या छोट्या छोट्या गोळ्या करते
आणि म्हणते या कणकीच्या गोळ्या तुम्ही काय करा, त्या माशाला घाला आणि आज काय करा, तुम्ही त्याच्याकडे घर मागा. माशानं जर विचारलं तर हां म्हणे ठीक आहे. तो जातो. मग त्याला रोजच सवय होती त्या माशाची. रोज जातो नेहमीप्रमाणे त्या माशाला ते कणकीचे गोळे घालतो. तो मासा कणकीचे गोळे खातो, पाण्यातील तृप्त होतो. मासा म्हणतो काय हवं ते तुला आज माग, मी आज खूप खुश आहे. हा म्हणतो मला घर नाही आहे, मला घर हवं आहे. बरं म्हणे जा, दिलं तुला घर. आणि जातो, बघतो तर काय तो झोपडीत राहणार असतो आणि त्याला पत्नी त्याला त्या नवीन घरामध्ये दिसते. पत्नीही खुश, हाही खुश. पुन्हा तिसऱ्या दिवशी ही पत्नी, मग या दोघांची रोजच सवय झाली. पुन्हा ही कणकीचे गोळे घेऊन जातो, त्या माशाला घालतो. मासा म्हणतो काय पाहिजे आज माग. माशा म्हणतो काय पाहिजे तुला माग. हा म्हणतो माझ्या पत्नीला दागिने नाही आहेत, तिला आज दागिने द्या. बरं म्हणे ठीक आहे, दिले दागिने, जा. घरी जातो तर पत्नी अगदी दागिने घालून सजून बसलेली असते. झालं, पुन्हा जातो. पुन्हा हा नदी किनारी येतो कणकीचे गोळे घेऊन. यांचा रोजचा नित्य दिनक्रम चालू होतो पहा. म्हणजे सकारात्मकता यांच्यात निर्माण झाली सगळ्यांच्यातच. जसे विचार करतो ना तसं सगळं त्याच्या आयुष्यात ते घडत जातो. तो जसं त्याची पत्नी सांगते त्याला असं असं मागा, म्हणजे सकारात्मक हे सगळे राहतात आणि ते मागतात आणि यांना सगळं मिळत असतो. पुन्हा राजवाडा मिळतो. पुन्हा मग राणीसारखं तिला मग सिंहासनावर बसते, राजा राणी ते बनतात, सगळं होतं. आणि पुन्हा मग अशा पद्धतीनं ते सतत चांगले असे त्याच्याकडून काही ना काही तर मागत असतात. आणि एक दिवस हिच्या मनात येतं की काय म्हणे आपण सगळं मागतोय, सगळं मिळत आहे, सगळं मागतोय आपण, सगळं मिळत आहे. कदाचित हे ऐश्वर्य आपणाला पुन्हा मिळेल का नाही आहे, का जाईल पुन्हा, मग काय होईल पुन्हा नंतर भविष्यात, असा हा नकारात्मक विचार करते. आणि पहा नेमकं काय होतं त्यावेळेस. हा विचार करते अशा पद्धतीनं हा जातो नदी किनारी त्या माशाला कणकीचे गोळे घेऊन. मासा कणकीचे गोळे घेतो, ते खातो आणि हा माशाशी बोलतो. म्हणे एवढं तुम्ही मला देत आहात, इतकं सगळं दिलेलं आहे, कदाचित असं तर होणार नाही ना, हे नष्ट तर होणार नाही ना. जा म्हणे, जा घरी जाऊन बघ आता. आणि जातो घरी, बघतो तर सगळं नाहीसं झालेलं असतं. म्हणजे यांनी जसे जसे विचार केले तसं तसं त्यांच्या आयुष्यात घडत गेलं. त्यांना चांगलं मिळत गेलं, पॉझिटिव्ह विचार करत होते. पण नकारात्मक जेव्हा विचार केला, मनात वाईट विचार आले, तेव्हा होत्याचं सगळं नव्हतं झालं. सांगण्याचा उद्देश म्हणजे काय, इथं ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे, तर इथं आपण जे सकारात्मक विचार करतो ना, तर आपल्या बाबतीतसुद्धा सकारात्मक घडत असतं. आणि नकारात्मक विचार केले तर मग नकारात्मकच घडत असतं. मग त्याच्यामुळं आपण सतत पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे ना. म्हणजे त्या पॉझिटिव्ह लहरी आपल्यापर्यंत पोचत असतात. त्याच्यामुळे मनात विनाकारण वाईट विचार आणू नका, नकारात्मक विचार आणू नका. मन सदैव प्रसन्न ठेवा, आनंदित ठेवा, उत्साही ठेवा. म्हणजे पॉझिटिव्ह लहरी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. बरोबर ना. चला, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा, हसवत राहा. आणि हो, विचार कसे वाटले हे अवश्य आणि अवश्य कळवा. चला, धन्यवाद.